या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमध्ये रविवारी पहाटे भयानक थरार घडला। तिथे असलेल्या सेंट्रल टेक्सटाईल मिल या टॉवेल कारखान्याला अचानक लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण 8 जणांचा मृत्यू झाला। आगीचे लोण झटक्यात असे पसरत गेले की कुणालाही बाहेर पडण्याची उसंत मिळाली नाही। जीव वाचवण्यासाठी सर्वजण बेडरूम मध्ये बसून राहिले, मात्र मृत्यूने त्यांना तिथेही गाठले। उस्मान मंसुरी वय 78, अनस मंसुरी वय 25, शिफा मंसुरी वय 23, युसुफ मंसुरी वय 1.5 वर्ष, सर्वजण राहणार MIDC अक्कलकोट रोड हे होरपळून, तर मेहताब सैदुसाब बागवान वय 55, सलमान मेहताब बागवान वय 30, हिना वसीम शेख वय 35, आयशा बानू मेहताब बागवान वय 50, सर्व राहणार गवळी वस्ती MIDC हे गुदमरून मरण पावले। आगीचे रौद्र रूप इतके होते की सोलापूर अग्निशामक दलाची दमछाक झाली। त्यानंतर पंढरपूर, अक्कलकोट, चिंचोळी MIDC आणि मोहोळ येथून आग नियंत्रणाच्या गाड्या मागवण्यात आल्या। सुमारे गाड्यांच्या या 70 खेपांमधून पाण्याचा फवारा करण्यात आला। त्यानंतरही आग आटोक्यात आली। आग विझवताना सोलापुरातील अग्निशामक दलातील 1 अधिकारी आणि 2 कर्मचारी देखील जखमी झाले। ही आग 12 तासांपेक्षा अधिक तास धुमसत होती। सायंकाळी पुन्हा आग धुमसू लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। त्यानंतर पुन्हा अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली। आगीचे कारण अग्निशामक दलाकडून रात्रीपर्यंत स्पष्ट झालेले नव्हते, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले। शनिवारचे काम आटपून कामगार झोपी गेले। साखर झोपेत असताना रविवारी पहाटे 3:30 वाजता आग लागली। आग पसरत गेली। सुरक्षा रक्षकाने ही आग पाहिल्यानंतर त्याने बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळवले। तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या। कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या। तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती। कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी तसेच 1 कामगार कुटुंबीय असे एकूण 8 जण या कारखान्यात काम करून तिथेच राहत होते। मेहताब बागवान, त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान या 3 कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले, तर कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी यांच्या कुटुंबातील 4 आणि कामगार कुटुंबातील 1 अशा 5 जणांचा शोध सुरूच होता। मात्र दुपारी ओळखण्यापलीकडे झालेले कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी, त्यांचा नातू अनस मंसुरी, नातसून शिफा मंसुरी तसेच नातवाचा मुलगा युसुफ आणि कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयशा बागवान अशा 5 जणांचे मृतदेह मिळाले। सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। तिथे नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली होती। MIDC मध्येच असलेल्या कारखान्यामध्ये टॉवेलसह अन्य साहित्य तयार करण्यात येत होते। पहाटे 3:30 वाजता आग लागल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण आणता आले नाही। सोलापूर शहरासह अन्य ठिकाणाहून तसेच NTPC मधून सुद्धा आगीचे बंब मागवण्यात आले। मोठ्या प्रमाणावर पाणी मारण्यात आले, परंतु आग धुमसतच होती। जवळपास 5 ते 6 तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले, मात्र आतून ओरडण्याचा येत असलेला आवाज तोपर्यंत बंद झाला होता, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली। अग्निशमन दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांचा उजवा हात मदत कार्य करताना भाजला, तर 2 कर्मचारी देखील जखमी झाले। आगीची माहिती समजताच आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार व कामगार नेते नरसय्या आडम मास्तर यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली। माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनीही गंभीर आरोप केले आहेत। माजी आमदार व कामगार नेते नरसय्या आडम घटनास्थळी दाखल होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल लावण्याचा प्रयत्न करत होते। प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी यांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। सामाजिक कार्यकर्ते खालिद मणियार यांनी माहिती देताना सांगितले, मला 5:30 ला आतील लोकांचा फोन आला, आम्ही आत अडकलो आहोत, बाथरूम मध्ये आहोत। मंसुरी कुटुंबासोबत लहान लेकरू देखील आत अडकल्याची माहिती समोर आली। या कारखान्याच्या परिसरात मोकळ्या जागेत इतर सामान ठेवण्यात आले होते, त्यामुळे आत जाणे अडचणीचे ठरले। शेवटी शिडी लावून आत जावे लागले। ग्रिल तोडून त्यातील 3 व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आले। आत जाण्यात अडचणी होत्या, पत्रे तापलेले होते, त्यामध्ये अग्निशमन दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे हात भाजले। BS सेटचा वापर करून आत जावे लागले। कारखान्यात सूत असल्याने फोमचा वापरही करण्यात आला। रेस्क्यू
ठिकाणीही होती, अशी माहिती अग्निशामक दल अधीक्षक राकेश साळुंखे यांनी दिली। स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं, ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं, ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।